लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समितीचा हा देखावा आहे. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने जो आहे दरवर्षी सामाजिक किंवा पर्यावरणापूरक असे देखावे साजरे केले जातात. आपण पाहू शकता शहरातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ विविध सामाजिक विषयावर संदेश देणारे उभारलेत. मात्र हा पर्यावरणपूरक जो आहे तो या आपल्या देखाव्यातून पाहायला दिसतोय. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने असेल, प्रदूषण थांबवा, पृथ्वी वाचवा, लहान मुलांच्या खेळा संदर्भामध्ये लहान मुलं आता मोबाईल जास्ती प्रमाणात वापरतात. पृथ्वी संदर्भामध्ये तिथलं आहे पृथ्वी तलावर त्याचे परिणाम काय होते याच अनुषंगाने जो आहे पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा, पृथ्वी या सगळे जे देखावे याच मंडळाने देखायला केलेले भक्ती बंधुता प्रबोध संदेश देणारे देखावे, हुंडा विरुद्ध सामाजिक ऐक्य संस्कृती हे सगळे देखावे आहेत ना. या देखाव्यातून वेगवेगळे देखावे दाखवण्यात आलेले आहेत. म्हणजे साधारणपणे उत्सव मंडळ जनकल्याण समिती मंडळाने जे आहे देखावे जे 5 ते 6 देखावे दिसून येत आहे. पृथ्वी आपल्या दाखवलेत, लहान मुलांच्या संदर्भामध्ये तिकडे प्रदूषणा संदर्भामध्ये आहेत. त्यामुळे काय परिणाम होतो प्रदूषणामुळे पर्यावरणावर या सगळ्या जो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आयोजकांनी जे आहेत. याच दरवर्षी जे सामाजिक उपक्रम राखवण्याचा प्रयत्न दोन्ही प्रदूषण जे आहे नवी मुंबई शहरामध्ये होऊ नये याच दृष्टीने जे खबरदारी घेतली आपल्याला दिसून येते. आपल्यासोबत जे आयोजक आहेत अनेक वर्षांपासून जे परंपरा राबवली जाते मंडळावर्षी सामाजिक बांधिलकी जपणारा महामंडळ ओळखलं जातं. याच जनकल्याण उत्सव समितीचे अध्यक्ष जे नामदेव भगत आहेत मंडळाचे. सर, दरवर्षी वेगळा असतो, यावर्षी वेगळी संकल्पना घेऊन तुम्ही दरवर्षी केलेला आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. गेले 37 वर्ष आपण हा जनकल्याण उत्सव समितीच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेतो. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की गणेशजीची मूर्ती बसवली जाते, प्राण प्रतिष्ठापना केली जाते, मंडप सजवला जातो. परंतु हे सर्व केलंच पाहिजे, पण त्याच्याबरोबर काहीतरी आपण लोकांना काहीतरी इथून घेऊन जावं. आणि म्हणून आमच्या या मंडळाच्या माध्यमातून लोकउपयोगी असा कार्यक्रम करतो. आणि आज या वर्षी आम्ही पर्यावरणच्या दृष्टिकोनातून, आज पर्यावरण चांगलं राहिलं तरच पृथ्वी टिकेल, पृथ्वीवरची सगळी सृष्टी टिकेल. आणि म्हणून आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं पर्यावरण समतोल राखण्यासाठी ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. आणि तेच बघितलेलं आपण जर बघितलं तर या ठिकाणी प्लास्टिक किती खराब आहे. प्लास्टिक आपण वापर नाही केला पाहिजे. त्याचबरोबर ओला कचरा सुका कचरा हा वेगवेगळा केला पाहिजे. त्या आपल्या ध्वनी प्रदूषणच्या डीजे बद्दल आता हायकोर्टाने आपल्याला आदेश दिले. आम्ही त्याचेच दाखवले की डीजे वाजवल्याने काय परिणाम होतो. आणि म्हणून अशा सर्व गोष्टी, पाण्याचा वापर या ठिकाणी आपण पाणी दाखवलंय, आपण आंघोळीला जातो आणि पाणी भरपूर त्या ठिकाणी ओसाड जातो आणि म्हणून ते वेस्ट जातो. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे. डोंगर दाखवले तोडताना, आता डोंगर जर तोडले तर त्या ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास होणार. त्याचबरोबर नदी नाल्यांमध्ये समुद्रामध्ये घाण पाणी गेला नाही पाहिजे, कचरा थांबला नाही पाहिजे. या सर्व गोष्टीचा विचार करता पर्यावरणावर हा जो कार्यक्रम आहे, आज गोमाता त्या ठिकाणी प्लास्टिक खाताना दाखवलेला आहे. आणि म्हणून आपण गोमाताचं रक्षण केलं पाहिजे. गोमाता प्लास्टिक खाणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. जुनी लोक त्यावेळेला जात्यावर पीठ दलायची, दही हे करून आपण लोणी करायचो. त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीनं लोक बिझी होती, शरीराला काम होतं. परंतु नवीन मशिनरी आलेल्या आहेत, त्याच्यामुळे आता लोकांना शरीराला त्रास होत नाही. आणि म्हणून आपली प्रकृती बिघडते. आज ह्या सर्व गोष्टीचा विचार केला तर शहरामध्ये कोणाला बीपी आहे, कोणाला शुगर आहे, कोणाला अजून काय आजार आहेत. आणि म्हणून आजार जर व्हायचे नसतील तर चांगलं खाल्लं पाहिजे, चांगलं पिलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला या मंडळात तुम्ही अनेक मंडळांना संदेश देणार का तुमच्या? मी तेच म्हणतो, आमच्या मंडळाला 37 वर्ष झाले. आम्ही मिरवणुकी जी येण्याची मिरवणूक आहे, आगमनाची मिरवणूक, ते आम्ही काढत नाही. आमच्या जाण्याच्या मिरवणुकीमध्ये पण गुलाल वगैरे आम्ही वापरत नाही. त्याचबरोबर दारू पिलेला माणूस कोणी आमच्या मिरवणुकीमध्ये नसतो. या ठिकाणी बाहेर आमच्या मंडळाच्या बाहेर स्पीकर नसतो, म्हणजे ध्वनी प्रदूषण या ठिकाणी होऊ नये. आणि सर्व गोष्टीचा विचार केला तर आपण फार खर्च करण्यापेक्षा त्याचा उपयोग होत नाही. दिखावा करण्यापेक्षा मला तर वाटतं की काहीतरी विचार आपण दिला पाहिजे. आणि प्रत्येक वर्षी आम्ही विचार देण्याचं काम करतो. आईचं महत्व काय, बाबाचं महत्व काय, लोकसंख्या वाढली नाही पाहिजे. जुन्या आठवड्यासाठी आपण सोमवार मंगळवार आपण काय त्याला जुनी नावं होती, त्या अशा पद्धतीचे अनेक
लोकसंख्यावर आपलं होतं. असे अनेक कार्यक्रम आम्ही घेतोय आणि मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम पण आम्ही करतोय. आज महानगरपालिकेचा या ठिकाणी कार्यक्रम होतोय आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतोय, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की आपण जास्त पैसे जमा करत, आम्ही आता वर्गणी पण काढत नाही. जो स्वतःहून कोण काढतो देतो त्याची आम्ही स्वीकारतो, परंतु वर्गणी काढल्यानंतर दिलेली देणगी असते, मागितलेली खंडणी असते, विनाकारण आपल्या मंडळाचं नाव खराब होऊ नये या दृष्टीने आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करतात. लोकसत्ता गिरणार असो किंवा अजून इतर आमचे बक्षीस असतील, आतापर्यंत महानगरपालिकेची कितीतरी बक्षीस आम्हाला प्राप्त आहेत आणि बक्षीसपेक्षा लोक या ठिकाणी गर्दी करतात. त्यावेळेला आपण लक्षात घेतलं पाहिजे की लोकांनाही आवडतं. आतापर्यंत जवळपास 25,000 लोकांनी दर्शन घेऊन गेलेला आहे, तिथला प्रोग्राम बघून गेलेला आहे. माझ्या मते आम्ही जेव्हा काउंट करतो साधारणतः तर 40 ते 50,000 लोक या ठिकाणी हा कार्यक्रम पाहतात आणि 50,000 लोकांना जरी 10,000 लोकांनी जरी आम्ही ठेवलेला हा उपक्रम राबवला तर निश्चितपणे शहराला त्या ठिकाणी फायदा होईल. आपण पाहतो नामदेव बघा की मंडळाच्या अध्यक्ष तरी म्हणजे पर्यावरण पूरक हा आमचा यावर्षीचा देतोय. कॅमेरामन देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.